नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या शेतीच्या समस्यांचे निवारण करणारी ॲग्रोनॉमिस्ट पूजा. तर मित्रांनो, गहू हे रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. पण अनेकदा भरपूर मेहनत करूनही अपेक्षित असा उतारा जो आहे तो मिळत नाही. तर त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचे पाणी नियोजन आणि असंतुलित असे खत व्यवस्थापन. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कमी खर्चामध्ये 20 ते 25 क्विंटल एकरी उत्पादन जे आहे ते घेऊ शकता. म्हणून मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये सर्वात अगोदर आपण बघूया खत व्यवस्थापन. आता गव्हाला संतुलित अन्नद्रव्याची गरज असते. आपण अनेकदा फक्त युरियावर भर देत असतो, हे चुकीचे आहे. तर आपण पेरणीच्या वेळी एकरी 2 बॅग जे आहे 10-26-26 याप्रमाणे खत व्यवस्थापन करू शकतोय. किंवा तर या व्यतिरिक्त आपण जे आहे DAP 1 बॅग प्लस पोटॅश 1 बॅग हे कॉम्बिनेशन आपण इथे वापरू शकतोय. किंवा या व्यतिरिक्त आपण जे आहे SSP 1 बॅग प्लस युरिया अर्धी बॅग आणि पोटॅश अर्धी बॅग या प्रकारे इथे कॉम्बिनेशन जे आहे आपण वापरू शकतोय. तर तुम्हाला हे जे 3 कॉम्बिनेशन सांगितले, या 3 पैकी तुम्ही कुठले एक कॉम्बिनेशन इथे वापरू शकताय. तर आता आपण गव्हामध्ये SSP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट जे आपण इथे वापरत आहोत, यामुळे गव्हाला गंधक आणि कॅल्शियम मिळते व दाना जो आहे तो टपोरा बनण्यासाठी इथे मदत होते. यानंतर दुसरा जो डोस आहे आपल्याला 21 ते 25 दिवसाने द्यायचा आहे. त्यामध्ये युरिया जो आहे एकरी 1 बॅग द्यायचा आहे आणि यासोबतच झिंक सल्फेट आपल्याला एकरी 5 किलो याप्रमाणे इथे वापरायचं आहे. यामुळे आपला गहू जो आहे तो पिवळा पडत नाही आणि फुटवे सुद्धा जबरदस्त येतात. आणि यानंतर आपल्याला स्प्रिंकलने इथे पाणी देऊन घ्यायचे आहे. आता मित्रांनो, यानंतर बघूया आपण पाणी व्यवस्थापन कसे करायचे आहे. तर मित्रांनो, गव्हामध्ये 6 अवस्था खूप महत्त्वाच्या असतात. तर गव्हाला पाणी कधी द्यावे हे समजून घेणे म्हणजेच अर्धी लढाई इथे जिंकल्यासारखे आहे. गव्हाच्या लाईफ सायकलमध्ये 6 अवस्था अशा असतात जेव्हा पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तर यामध्ये सर्वात पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. तिलाच क्राऊन रूट इनिशिएशन असे सुद्धा म्हणतात. ही जी अवस्था आहे 18 ते 20 दिवसामध्ये आपल्या गव्हामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर यावेळी आपल्याला पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही सर्वात महत्त्वाची स्टेज आहे. जर मित्रांनो हे जर पाणी गव्हाला चुकले तर इथे आपल्या उत्पन्नामध्ये 30 ते 40% घट येते. म्हणून इथे पाणी देणं अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अवस्था आहे ती म्हणजे जास्तीत जास्त फुटवे येण्याची अवस्था. ही जी अवस्था आहे 35 ते 40 दिवसांनी येत असते. तर ही जी अवस्था आहे यामध्ये फुटवे जे आहे ते जोमाने येतात. म्हणून इथे सुद्धा पाणी देणं अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे कांडी धरण्याची अवस्था. आता ही जी अवस्था आहे ते आपल्या गव्हामध्ये 50 ते 60 दिवसांनी येत असते. तर यावेळी जर आपण गव्हाला पाणी दिले तर त्याची कांडी जी आहे ते मजबूत होण्यासाठी इथे मदत होते. त्यानंतर चौथी जी अवस्था आहे ती म्हणजे फुलोरा अवस्था. तर ही जी अवस्था आहे 70 ते 75 दिवसांनी आपल्या गहू पिकामध्ये पाहायला मिळते. तर गव्हाच्या या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नका, अन्यथा दाणे जे आहे ते कमी भरतात. म्हणून या अवस्थेत सुद्धा पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता 5वी जी अवस्था आहे ती म्हणजे दाण्याची दुधाळ अवस्था किंवा दाण्यात चीक भरण्याची अवस्था. तर ही जी अवस्था आहे आपल्या पिकामध्ये 85 ते 90 दिवसांनी येत असते, जेव्हा आपला दाना जो आहे तो दुधाळ अवस्थेमध्ये असतो. त्यानंतर गहू पिकामध्ये सर्वात महत्त्वाची अवस्था असते ती म्हणजे गव्हामध्ये दाणे भरण्याची अवस्था. तर आता ही जी अवस्था आहे आपल्या पिकामध्ये 100 ते 110 दिवसांनी येत असते. तर यावेळी आपल्या पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे, ज्यामुळे आपला गव्हाचा जो दाना आहे तो चांगला भरेल, त्याचा आकार सुद्धा वाढेल आणि वजनात सुद्धा भारी भरेल. म्हणून इथे गव्हाला शेवटलं पाणी देणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे तुमचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही जे आहे 2 गोष्टी इथे नक्की करा. तर यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला इथे नॅनो युरियाचा वापर करायचा आहे. महागड्या खतांच्या गोण्यांपेक्षा 200 ते 250 रुपयात मिळणारी नॅनो युरियाची ही जी बाटली आहे तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता. यामुळे खताचा खर्च जो आहे तो कमी होतोय आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा इथे चांगले पाहायला मिळतात. त्यानंतर आपण फवारणी मार्फत 19-19-19 या विद्राव्य खताचा सुद्धा आपण फवारणीतून पुरवठा करू शकतोय. हे जे खत आहे आपल्याला फुटवे निघण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला फुलोरा अवस्थेमध्ये 05234 किंवा 1261 या वॉटर सोल्युबल खताचा आपण इथे वापर करू शकता. किंवा दाणे भरताना इथे जे आहे तुम्ही 0050 या विद्राव्य खतांचा इथे वापर करू शकता. या विद्राव्य खतांची तुम्ही पिकावर फवारणी केल्यास उत्पन्नामध्ये 30 ते 40% आपल्याला वाढ पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे संतुलित खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन जर केलं तर तुमचा गहू जो आहे नक्कीच सोन्यासारखा पिकेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही गव्हाला पहिले पाणी किती दिवसाने देताय कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.